रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटू दत्तू भोकनळ आज त्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामधल्या तळेगाव रोही या गावी परतला। तेव्हा गावकऱ्यांनी त्याची जंगी मिरवणूक काढून स्वागत केलं। ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारामध्ये या गटात 6 मिनिटं 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून 13वे स्थान मिळवलं होतं। ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू हा महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला होता। घरी परतताच दत्तूने सर्वात आधी आपल्या आजारी आईला भेटून तिचे आशीर्वाद घेतले। दत्तू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला त्या दरम्यान त्याच्या आईला अपघात झाला होता। तळेगाव रोहीसारख्या दुष्काळी गावचा दत्तू लष्करात दाखल झाल्यावर रोईंगकडे वळला आणि त्याने ऑलिम्पिक गाठलं। त्याच्या कामगिरीचा गावकऱ्यांना अभिमान आहे। पदक नाही भेटलं त्याचं मला काही म्हणजे जास्त काही फील नाही, कारण जी काही 2012ची पोझिशन होती आर्मीची, म्हणजे लंडन ऑलिम्पिकला आपली जी काही पोझिशन होती ती पोझिशन आणि 2016ची पोझिशन यात डिफरन्स आला आहे। 2012ची पोझिशन होती भारतात जगात भारताचा 16वा नंबर आणि यावेळेस आणला मी 13वा नंबर, म्हणजे 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये मी एवढंच करू शकलो, मेडल तर नाही आणू शकलो।